सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात विरोधकांना धोबी पछाड दिला आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 12 पैकी 9 नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी आमदार समाधानदादा अवताडे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत, मनसे नेते दिलीप धोत्रे आदी उपस्थित होते. पंढरपूर नगरपालिकेमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे एकूण 12 नगरसेवक आहेत. त्यापैकी 9 नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दर्शविला आहे. आज विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भैरवनाथ शुगरचे चेअरमन, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिलदादा सावंत यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे नेते भगीरथ भालके यांची गैरहजेरी होती. त्यामुळे त्यांची विधान परिषद निवडणुकीबाबतची भूमिका अद्याप तरी अस्पष्ट असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 9 नगरसेवकांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दर्शविला आहे. विधान परिषदेच्या निवडणूक निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांचे पुतणे अनिलदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील 9 नगरसेवकांनी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीस नगरसेवक नागेश काका भोसले, नगरसेवक प्रसाद कळसे, नगरसेवक संजय बंदपट्टे, नगरसेवक लोकेश यादव, नगरसेवक अक्षय गंगेकर, नगरसेविका माधुरीताई धोत्रे, नगरसेविका रुक्मिणीताई धोत्रे, नगरसेविका साधनाताई धोत्रे, नगरसेविका प्रणिताताई घाडगे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनी देखील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यावेळी वाखरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रतिनिधींनी देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.